उन्हाळ्याचे दिवस चालू होते. दुपारच्या वेळी नदीच्या काठावर शांतता पसरली होती. त्या नदीच्या काठावर एक भैरवबाबांचे मंदिर आहे. त्याच्या बाहेर एक मोठे पिंपळाचे झाड आहे, जे उन्हाळ्यात थंडदार सावली देते. या कारणास्तव यात्रेकरू भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ झाडाखाली विश्रांती करतात. त्याच झाडाखाली एका वृद्ध महिलेने बऱ्याच दिवसापासून आपले घर केले होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या उच्चभ्रू कुटुंबातील असल्याच्या दिसून येत होते. पण आता ती फाटके कपडे आणि स्वेटर घालून इथे पडून असायची. आज जवळपास 16वा दिवस होता. देवळात आलेले भाविक त्यांना जे काही थोडाफार प्रसाद द्यायचे, त्यावर किंवा कधीकधी भाविकांनी दिलेल्या अन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. पंकज हा हळव्या स्वभावाचा होता. एवढ्या कडक उन्हातही तो मोटरसायकलवरून नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेत एकटाच फिरायचा. पंकजच्या आईवडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. त्या दिवसात पंकज MBAच्या अंतिम वर्षात शिकत होता. आता पंकजचे या जगात कोणीच नव्हते. त्याची MBAच्या अंतिम वर्षातच कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी निवड झाली होती आणि तो आता एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. शनिवार रविवारच्या सुट्ट्यात तो बाहेर फिरण्यात घालवायचा. उदयगिरीची लेणी पाहण्यासाठी आज तो एकटाच निघाला होता. एवढी लांब मोटरसायकल चालवणे हा त्याच्यासाठी आनंददायी प्रवास होता. भैरवनाथाच्या मंदिरात आल्यानंतर तिथे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर तो आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य पाहू लागला. तेवढ्यात त्याची नजर पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या वृद्ध महिलेवर पडली. त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षण आणि आपुलकी त्याला जाणवत होती. कदाचित त्याचं मन प्रत्येक वृद्ध स्त्रीमध्ये त्याच्या आजीला शोधत होतं. तो त्या वृद्ध स्त्रीकडे मोठ्या प्रेमाने पाहत त्यांना म्हणाला, आजी, काही खाशील का? माझ्याकडे बिस्किटचा पुडा आहे. चल, आपण दोघेही खाऊया. पंकजने अर्धी बिस्किटं त्या वृद्ध महिलेच्या हातात ठेवली आणि अर्धी बिस्किटे स्वतःच्या हातात घेऊन खाऊ लागला. आजी, तू कुठे राहतेस? म्हणजे तुझं गाव कुठे आहे? कारण तुझ्याकडे बघून असे वाटत नाही की तोशी या झाडाखाली झोपडीत राहत असशील. त्या वृद्ध महिलेने थंड श्वास घेतला आणि म्हणाली, बेटा, आता हे झाडच माझं घर आहे. जाऊ दे, तुला नाही समजणार. असे म्हणत त्या वृद्ध महिलेच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती काही सांगायला तयार नव्हती, पण पंकजला जाणून घ्यायचे होते. त्यांच्यासोबत असे काय घडले की त्यांना या पिंपळाच्या झाडाखाली आपलं घर करून राहावं लागत आहे. पंकजच्या बऱ्याच प्रयत्नानंतर ती वृद्ध महिला सांगू लागली की, बेटा, माझं नाव सुलेखा अग्रवाल आहे. पूर्वी मी मथुरेत राहत होते. तिथे माझा स्वतःचा बंगला आहे. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर 1 वर्ष सगळं सुरळीत चाललं, पण हळूहळू मी माझ्या सुनेच्या डोळ्यातील काटा बनले. एके दिवशी माझा मुलगा मला म्हणाला, आई, चल आपण भैरवनाथाच्या दर्शनाला जाऊ. त्याने ट्रेनची तिकीटं अगोदरच काढून ठेवली होती आणि माझ्या सुनेने मला काही विचारायच्या अगोदरच माझी बॅग पॅक करून ठेवली होती. पण तेव्हा मला काही समजले नाही. त्यानंतर मी त्याच्यासोबत इकडे आले. इथे मंदिराजवळ आल्यावर तो मला म्हणाला, आई, तू पाया पडू नये. तोपर्यंत मी प्रसाद वगैरे घेतो. त्यानंतर मी पाया पडून बाहेर आले, पण माझा मुलगा मला इथे कुठेच दिसला नाही. अशातच 2 आठवडे निघून गेले. मी त्याची वाट बघत इथेच बसले, पण ना माझा मुलगा आला, ना मला इथे घ्यायला कोण आले. मग मला वाटले की कदाचित मी त्यांच्यासोबत राहणे माझ्या सुनेला आवडत नसेल, म्हणूनच माझ्या मुलाने मला इथे सोडून तो निघून गेला. असे म्हणत त्या वृद्ध महिलेच्या डोळ्यातून पुन्हा पाणी येऊ लागले. पंकजला त्याची स्वर्गवासी आई आणि आजी, दोघी त्या आजीत ते त्याला दिसत होत्या. त्यामुळे त्याच्याही डोळ्यातून अश्रू आले. आई वडिलांच्या निधनानंतर पंकज पूर्णपणे एकटा पडला होता. घरात असल्यावर मोकळे घर त्याला खायला उठत होते, म्हणूनच तो घरात कमी, बाहेर जास्त असायचा. त्यामुळेच तो सुट्टीच्या दिवशी बाहेर प्रवास करून त्याचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करायचा. त्याने त्या आजीला विचारले, आजी, तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील का? सुलेखाजी म्हणाल्या, बेटा, माझा स्वतःचा मुलगा, ज्याला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवले, तो मला माझ्याच घरात ठेवू शकला नाही आणि तू म्हणत आहे की माझ्या घरी चल. बेटा, माझ्यावर दया करू नकोस. माझ्या आयुष्यातील उरलेले दिवस मी भगवान भैरवनाथांच्या सेवेत घालवणार आहे. यावर पंकज म्हणाला, आजी,
माझ्या आईवडिलांचे रस्ता अपघातात निधन झाले आहे आणि आता माझ्याशिवाय माझ्या घरात दुसरे कोणीही नाही. तुझं रूप आणि बोलण्याची पद्धत सेम माझ्या आजीसारखीच आहे. तू माझ्यासोबत राहिलीस तर मला काही अडचण येणार नाही. उलट मला आधार मिळेल. निदान तुला जमलं तर तू आपल्यासाठी जेवण बनवशील आणि आपलं घर सांभाळशील आणि तुलाही राहायला घर मिळेल. बेटा, हा तुझा 2 मिनिटांचा मोह आहे. 1-2 आठवड्यात मी तुझ्यावर ओझे बनून जाईन आणि मग तूही मला तुझ्या घरातून हाकलून देशील. नाही बाबा नाही, मी इथेच परमेश्वराच्या दारात आनंदी आहे. एक दीर्घ श्वास घेत पंकज म्हणाला, काही लोकांना आई वडील ओझं वाटतात आणि जगात अशी काही माणसं असतात की ज्यांच्यापासून त्यांच्या आई वडिलांची सावली दूर जाते. माझ्या आजीचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझ्या आईवडिलांचंही माझ्या आजीवर खूप प्रेम होतं. पण आज कोणीही माझ्या घरात नाही. माझ्या आईची आणि आजीची मला खूप आठवण येते आणि मला तुझ्यात माझ्या आजीची प्रतिमा दिसत आहे. मी तुला खात्री देतो की तू माझ्यावर कधीही ओझे होणार नाहीस. हे ऐकून त्या आजीचे डोळे भरून आले. ती पुढे काहीच बोलू शकली नाही. पंकजने सुलेखाजींचा हात धरला आणि म्हणाला, चल आजी, संध्याकाळ झाली आहे. आता आपण आपल्या घरी जाऊया. सुलेखाजींनी पंकजकडे अविश्वासाने पाहिलं. तिला वाटलं कदाचित भैरवनाथानेच माझ्याबद्दल पंकजच्या मनात ही भावना निर्माण केली असेल. पंकजने त्या वृद्ध महिलेला मोटरसायकलवर बसवलं आणि तिला तो त्याच्या घरी घेऊन गेला. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि त्यांच्यात रक्ताचे नाते निर्माण झाले. आता या घटनेला 6 महिने झाले आहेत आणि पंकज आता त्याच्या ऑफिसमधून नियमित वेळेवर घरी येतो आणि सुलेखाजी घरात रोज स्वतः स्वयंपाक करतात आणि त्याच्या येण्याची वाट पाहतात. झोपताना त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतात. सकाळी पंकज उठण्यापूर्वी सुलेखाजी देवाची पूजा करतात आणि पंकजसाठी नाश्ता आणि जेवण तयार करतात. हा त्यांचा आता रोजचा दिनक्रम झाला होता. सुलेखाजींना घर मिळालं होतं तर पंकजला आजी आणि आईचं खरं प्रेम मिळालं. दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी होते. ही भैरवनाथांची त्यांना भेट आहे असे त्या समजत होत्या. आता पंकजचे आयुष्य व्यवस्थित सुरळीत झाले होते. एके दिवशी सुलेखाजी म्हणाल्या, बेटा, तू नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू कर. आजी, मी पण नोकरीला कंटाळलो आहे. माझ्याही डोक्यात तसेच काहीतरी करायचे चालू आहे आणि तू पण तेच म्हणत आहे. बघ, आपले विचार किती जुळतात. अशातच 3 महिने निघून गेले. आज रात्री पंकज खूप उशिरा झोपला. सकाळी त्याची ऑफिसला जायची वेळ झाली होती, पण त्याची झोप अजून पूर्ण झाली नव्हती. अचानक पंकजला आपल्या कपाळावर थंडगार बोटांचा स्पर्श जाणवला. त्याला वाटले की त्याची आई येऊन त्याला उठवत आहे. चेहऱ्यावर पुन्हा थंड बोटांचा स्पर्श जाणवताच त्याने डोळे उघडले. सुलेखाजी नुकत्याच देवाऱ्यातून देवपूजा करून आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या हाताला फुलांचा आणि देवाऱ्यातील गंधाचा सुगंध दरवळत होता. पंकजने आजीला पाहिलं. त्या त्याच्या कपाळावर आणि केसांवरून हात फिरत होत्या. त्याने आजीचा हात आपल्या हातात धरला आणि ओठांनी स्पर्श केला. त्यानंतर त्याने पुन्हा आजीचा हात आपल्या कपाळावर दाबून ठेवला. सुलेखाजी म्हणाल्या, बेटा, उठ, तुझी ऑफिसला जायची वेळ झाली आहे. पंकज म्हणाला, आजी, मी आजपासून ऑफिसला जाणार नाही. बँकेतून लोन घेऊन मी एक छोटी फॅक्टरी चालू करण्याचे ठरवले आहे. त्यावर मी बऱ्याच दिवसापासून काम करत आहे. त्या फॅक्टरीचे आज 10 वाजता ओपनिंग आहे आणि फॅक्टरीची पूजा, आई, मला तुझ्या हातांनी करायची आहे. आई, तू पण तयार हो. आई हे शब्द ऐकताच सुलेखाजींच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पंकजने सुलेखाजींचे अश्रू पुसले. सुलेखाजी म्हणाल्या, बेटा, तुझ्या तोंडून आई हे शब्द ऐकून मला खूप बरे वाटले आणि स्वतःचा व्यवसाय हा कधी पण नोकरीपेक्षा चांगला आहे. आज तू योग्य मार्ग निवडला आहे. मला विश्वास आहे की कालांतराने या छोट्या फॅक्टरीचे देवाच्या आशीर्वादाने आणि तुझ्या कष्टाने मोठ्या फॅक्टरीत रूपांतर होईल. हे सांगताच सुलेखाजींच्या डोळ्यात आशेचे नवे दिवे चमकले आणि सुलेखाजींच्या हस्ते फॅक्टरीचे उद्घाटन झाले. पंकज ज्या कंपनीत मॅनेजर होता
ती कंपनीसुद्धा कापड कंपनीत भारतात सर्वात पुढे होती. कापड उद्योगातील माहिती असल्यामुळे पंकजला सुरुवातीला फार काही अडचणी आल्या नाहीत. त्यानंतर पंकजने खूप कष्ट घेतले. आता फॅक्टरी सुरू होऊन 1 वर्ष झाले. तयार मालाचा दर्जा आणि त्याच्याशी निगडीत लोकांच्या मेहनतीमुळे फॅक्टरी खूप वेगाने वाढत चालली होती. पंकजने आता दुसऱ्या शहरात आणखीन एक नवीन फॅक्टरीचे काम सुरू केले होते. त्यासाठी त्याने मथुरा शहर निवडले होते. दिवसेंदिवस पंकज व्यस्त होत चालला होता. सुलेखाजी एके दिवशी त्याला म्हणाल्या, बेटा, फक्त काम करणे हे आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट नसते. त्यासोबतच तुला आधाराची गरज आहे. त्यामुळे मी विचार करत आहे की तू लवकर तुझं लग्न चांगल्या मुलीशी करावं. हो आई, आयुष्याच्या व्यस्ततेत आणि माझ्या व्यस्त वेळापत्रकात मी कधी लग्नाचा विचारच केला नाही. पंकजच्या डोळ्यासमोर राधिकाचे चित्र लगेच उमटले. राधिका ही त्याच्या मामाच्या मुलीची मैत्रीण होती, जी तिचे शिक्षण पूर्ण करून त्यांच्या शहरात नोकरी करत होती. पंकज अधूनमधून तिला भेटायला जात असे. त्याला राधिकाचा स्वभाव आणि शालीनता खूप आवडली होती. सुलेखाजींनी पंकजसोबत राधिकाच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिच्या घरातले पंकजला पूर्वीपासून ओळखत होते. त्यांना पंकजचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे राधिकाच्या घरातल्यांनी या नात्याला लगेच हो म्हटलं आणि काही दिवसातच त्या दोघांचे साध्या पद्धतीने लग्न पार पाडले आणि राधिका नवरी बनून पंकजच्या घरी आली. पंकज जितके प्रेम सुलेखाजींवर करत होता, तितकीच राधिका सुलेखाजींचे गुण आणि त्यांच्या आपुलकीने प्रभावित झाली होती. या घरात सुलेखाजींनी तिच्या आईची जागा घेतली. न जाणो सुलेखाजींना तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट कशी कळायची आणि त्या तिची प्रत्येक इच्छा तिच्या न मागता पूर्ण करायच्या. असेच त्यांच्या आनंदात दिवस जाऊ लागले आणि वर्षातच राधिकाने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. सुलेखाजी आता खऱ्या अर्थाने आजी झाल्या होत्या आणि आता त्यांची मुख्य जबाबदारी पंकज आणि राधिका नसून तर बंटी आणि खुशी होती. अशातच काही वर्ष निघून गेली. पंकज आता त्याच्या फॅक्टरीत पुन्हा व्यस्त झाला. सुलेखाजींचा पलंग आता बंटी आणि खुशीच्या खोलीत होता. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांना छान छान गोष्टी सांगायच्या. मुलांना आजीशिवाय जेवण करणं शक्यच नव्हतं. मुलं आईवडिलांसोबत कुठे चालली तर ते हट्ट करून आजीलाही सोबत घेऊन जायचे. राधिका आणि पंकज आपल्या 2 मुलांची जबाबदारी सुलेखाजींवर देऊन ते दोघे त्यांच्या फॅक्टरीच्या कामात मग्न झाले. त्याला राधिका खूप चांगली बिझनेस पार्टनर आणि लाईफ पार्टनर म्हणून मिळाली होती. या कारणास्तव त्यांचे कापड उद्योगातील औद्योगिक साम्राज्य आता नवीन उंचीला स्पर्श करत होते. अशातच पंकज आता खूप मोठा उद्योगपती झाला होता. तेवढ्यावरच न थांबता त्याने आपल्या फॅक्टरीचे आउटलेट देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये उघडले होते, ज्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत होते. सुलेखाजींचा मुलगा अंकित, ज्याने त्यांना भैरवनाथाच्या मंदिराबाहेर सोडले होते, त्याला प्रत्येक क्षणी पश्चाताप होत होता. आपल्या घरगुती त्रासामुळे दुःखी होऊन आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने जगण्याच्या इच्छेने तो आपल्या आईला सोडून गेला होता. परंतु त्याचं अंतःकरण आक्रोश करत होता, जो तो कोणाशी शेअर करू शकत नव्हता. आता घर त्याच्या बायकोचे राज्य होते आणि घर खर्चासाठी पैसे काढणे आणि दुकानातून होणारा अनावश्यक खर्च आता तिच्या मनाप्रमाणे होत होता. व्यवसायातील पैसे बेईमानीपणे काढून घेतल्यामुळे आणि त्याचा इतरत्र वापर केल्यामुळे हळूहळू त्याच्या वडिलांनी स्थापन केलेला व्यवसाय कमी होऊ लागला आणि तोट्यात गेल्याने शेवटी अंकितला दुकान बंद करावे लागले. अंकितने दुकान बंद केल्यानंतर त्यांचे काही दिवस मोठ्या अडचणीत गेले. आता अंकित आणि त्याच्या बायकोला डाळवाटीचा भाव कळू लागला होता. त्यामुळे आता फालतू खर्चाचा प्रश्नच नव्हता. एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या त्याच्या एका मित्राने त्याच्या शिफारशीवरून त्याला आपल्या कंपनीत नोकरी मिळवून दिली आणि अशीच अंकितची गाडी पुन्हा पुढे जाऊ लागली. आतापर्यंत 2 मुलेही झाली होती. एकदा अडखळल्यानंतर अंकितने आता कंपनीतही मेहनतीने काम केले. तो हुशार होता आणि त्याच्या मेहनतीमुळे त्याला कंपनीत योग्य मान मिळू लागला. आता तो त्याच्या कंपनीचा महत्त्वाचा कर्मचारी बनला होता. अंकितच्या कंपनीच्या स्थापनेचा वार्षिक सोहळा होता. सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार होते. अंकित मेहनती तर होताच, शिवाय कर्तबगारही होता.
त्यालाही त्याच्या गुणवत्तेसाठी पुरस्कार मिळणार होता. हा पुरस्कार त्यांच्या कंपनीच्या मालकाकडून दिला जाणार होता. ठरलेल्या तारखेला बक्षीस वितरण समारंभ सुरू झाला. मथुरेतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या कंपनीच्या बॉसला भेटण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. आजचा दिवस त्यांचा आणि त्यांच्या कंपनीचा खास दिवस होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कंपनीचे मालक आई आणि मुलांसह येत होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कंपनीच्या मालकाला पारितोषिक वितरणाची विनंती करण्यात आली. मालक मंचावर आले आणि म्हणाले की आज आपली कंपनी जी काही आहे ती माझ्या आईच्या आशीर्वादामुळे आणि तिच्या प्रेरणेमुळेच आहे. मला बक्षिसे वाटण्याचा अधिकार नाही, म्हणून मी माझ्या आईला विनंती करतो की कृपया तिने स्वतःच्या हातांनी बक्षिसे वितरित करावे. सुलेखाजी मंचावर आल्या. त्यांच्या आठवणीने शहर पुन्हा जिवंत झाले. लग्न करून त्या मथुरा शहरात आल्या होत्या. इथेच त्यांचा मुलाचा जन्म झाला आणि इथेच असणारा त्यांचा बंगलाही त्यांच्या डोळ्यासमोर आला. सुलेखाजींच्या डोळ्यातून अश्रू तरळले. आयोजक स्टेजवर आले आणि कर्मचाऱ्यांची नावे सांगू लागले आणि सुलेखाजी त्यांना एक एक करून पुरस्कार देत होत्या. मग आयोजकाने नाव पुकारले, अंकित अग्रवाल. हे नाव ऐकून सुलेखाजींच्या चेहऱ्यावर किती भाव उमटले माहीत नाही. समोर येणारी व्यक्ती ओळखीची वाटत होती. सुलेखाजींनी लक्षपूर्वक पाहिलं. खरं तर तो त्यांचा मुलगा होता, अंकित अग्रवाल. दर्शनाच्या बहाण्याने त्यांना भैरवनाथाच्या मंदिरात निर्दयीपणे सोडून गेला होता. त्याने एकदाही आपल्या आईचा विचार केला नाही. कदाचित माझा मुलगा पंकज मला घेऊन आला नसता तर मला तिथेच वेदनांनी मरण आले असते. सुलेखाजींच्या डोळ्यात प्रेम आणि द्वेष एकाच वेळी उमटले. सारे जग वेगाने फिरत असल्याचा भास त्यांना होत होता. मोठ्या कष्टाने त्यांनी आपले स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि अनोळखी व्यक्तीप्रमाणे त्यांनी अंकितला पुरस्कार दिला. अंकितने काळजीपूर्वक पाहिले. पुरस्कार देणारी महिला दुसरी कोणी नसून त्याची आईच होती. हे पाहताच त्याला घाम फुटला आणि तो आईच्या पायापुढे नतमस्तक झाला. त्याची आई एवढ्या मोठ्या कंपनीची प्रमुख आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. अंकितने हात जोडून आईची माफी मागितली आणि म्हणाला, आई चल घरी जाऊया. आई म्हणाली, कसली आई, कसलं घर? माझा मुलगा त्याच दिवशी मेला ज्या दिवशी तो मला सोडून गेला होता. ना मी तुझी आई आहे ना तू माझा मुलगा आहे. असे म्हणत सुलेखाजी बक्षीस वितरण अर्धवट सोडून आपल्या जागेवर जाऊन बसल्या. अंकित माफी मागत राहिला, पण सुलेखाजींनी त्याच्याकडे पाहिलंही नाही. अंकित अग्रवाल पहिल्यापासूनच त्याच्या आईचा लाडका होता, पण तो कमकुवत मनाचा माणूस होता. जेव्हा त्याचे जयाशी लग्न झाले तेव्हा सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, पण अंकित हा एक कमकुवत व्यक्तिमत्वाचा माणूस आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते हे जयालाही कळून चुकले होते. अंकितच्या वडिलांच्या निधनानंतर घर आणि दुकानाची सर्व जबाबदारी अंकितवर आली होती. अंकित हा हुशार असला तरी त्याची पत्नी जया काय म्हणते याकडे तो कधीही दुर्लक्ष करू शकत नव्हता. तिच्या सर्व योग्य अयोग्य मागण्या तो नेहमी पूर्ण करत असे. अंकितचे वडील सेठ रोशनलाल हे मथुराचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांचे किराणाचे मोठे होलसेलचे दुकान होते. रोशनलाल हे एक काटकसरी व्यक्ती होते आणि पैसा हुशारीने कसा खर्च करायचा हे त्यांना चांगलेच माहीत होते. त्यांना पैशाची किंमत होती आणि त्यामुळे त्यांच्या घरात खूप आनंद आणि समृद्धी होती, जी त्यांच्या मृत्यूनंतरही कायम होती. जयाचा भाऊ जितेंद्रही त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. आता ड्रायफ्रूटच्या व्यवसायात त्याचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे दुकान चालवण्यासाठी त्याला खूप पैशांची नितांत गरज होती आणि पैसे मिळवण्याचा एकच मार्ग होता. ते सोपं साधन म्हणजे जया होती. तो त्याच्या बहिणीच्या घरी पैसे मागण्यासाठी आला होता. अंकितची मदत घेतल्याशिवाय जया इतक्या पैशाची व्यवस्था करू शकत नव्हती. जयाने अंकितला तिचा भाऊ जितेंद्रला 5 लाख रुपये देण्यास सांगितल्यावर अंकित विचारात बुडाला. संध्याकाळी अंकितने हा संपूर्ण प्रसंग आई सुलेखाजींना सांगितला. आई खूप हुशार होती. ती म्हणाली, बेटा, आता आपला व्यवसाय तुझ्या वडिलांच्या काळात चालत होता तसा आता चालत नाही. यावेळी व्यवसायातून इतके पैसे काढले तर व्यवसाय कायमचा नष्ट होईल. 50,000-1,000ची बाब असती तर तू तुझ्या मेहुण्याला लगेच पैसे देऊ शकला असतास, पण मी तुला तुझ्या व्यवसायातून
एवढे 5 लाख रुपये कधीच काढू देणार नाही. आयुष्यात पहिल्यांदाच अंकितने त्याच्या आईचे म्हणणे मनापासून ऐकले आणि जयाच्या भावाला 5 लाख रुपये देण्यास धैर्याने नकार दिला. तेव्हा जयाचा भाऊ लटकलेल्या चेहऱ्याने परत गेला. त्या दिवसापासून जया तिची सासू सुलेखाजींची शत्रू झाली आणि प्रत्येक छोट्या छोट्या मुद्द्यांवर ती त्या असहाय्य विधवेची छेड काढू लागली. इतकंच काय, ती कधी त्यांच्या जेवणात खूप मीठ घालायची, तर कधी त्यांच्या भाजीच्या भांड्यात खूप मिरची टाकायची. सुलेखाजी देवपूजा आणि भजनाला बसल्यावर जया मुद्दाम म्युझिक सिस्टमवर तिची फिल्मी गाणी जोरात वाजू लागायची. त्यांच्या छोट्याशा चुकीवरही ती त्यांच्याशी अशी वागायची की नोकरांनाही कुणी असे वागवणार नाही. आपल्या भावाचा व्यवसाय चांगला चालत नाही, यामागे सुलेखाजीच कारणीभूत आहे हे जयाला प्रत्यक्षाने जाणवत होते. या म्हातारीने माझ्या भावाचे कल्याण होऊ दिले नाही, त्यामुळे आताही माझ्या डोळ्यातील काटाबंदी आहे. तिला या घरातून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा विचार तिच्या मनात विष कालवत राहिला. सुलेखाजी नेहमी गप्प बसायच्या. आपल्या सुनेच्या अशा वाईट वागण्याने आणि कठोर शब्दांनी त्यांचे मन दुखावले जायचे. त्या काहीच बोलू शकत नव्हत्या, कारण आता त्यांचा मुलगा बायकोचा बैल झाला होता. त्या रोशनलालजींच्या फोटोसमोर उभ्या राहून मूक अश्रूंच्या सहाय्याने आपल्या सर्व तक्रारी आणि व्यथा त्यांना सांगत असायच्या. अंकितला इच्छा असूनही आईची बाजू घेता आली नाही. आता जयसासूच्या प्रत्येक शब्दात मीठ मिरची पूड घालायची आणि दुकानातून परतल्यावर नवऱ्याला सांगायची. आणि अंकितही त्याच्या आईला खूप कठोर शब्दात बोलायचा आणि अनेक प्रकारे त्यांचा अपमान करायचा. त्याला वाटायचे की असे केल्याने जयाचा राग थोडा कमी होईल आणि घरात शांतता नांदेल. एके दिवशी सुलेखाजी गॅसवर भाजी गरम करत असताना त्यांना चक्कर येऊ लागली. नकळत गॅसवर उकळलेली भाजी त्यांच्या हातून सांडली आणि शेजारी उभे असलेल्या जयाच्या पोटावर उडाली. तेव्हा जयाने घरात महाभारत घडवले आणि बिचारे सुलेखाजी आपल्या नकळत झालेल्या चुकीची माफी मागत राहिल्या. त्यांच्याकडून नकळत झालेली चूक जयाच्या नजरेत माफीच्या लायकीची नव्हती. संध्याकाळी जेव्हा अंकित दुकानातून घरी आला तेव्हा जया म्हणाली, अंकित, तुझी आई आता माझ्या जीवावर उठली आहे. पण जया, असे काय झाले आहे? तू आईबद्दल असे बोलत आहे? आज तुझ्या आईने माझ्यावर उकळती भाजी फेकून मला मारायचा प्रयत्न केला आहे. उद्या त्या मला विष देऊन मारून टाकतील. आता या घरात मी किंवा तुझी आई राही. असे म्हणत जयाने कैकेयीप्रमाणे पतीचा हात झटकला आणि ती आपल्या खोलीत जाऊन बसली. शेवटी कमकुवत मनाच्या अंकितसाठी एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे त्याला त्याच्या आईचा त्याग करावा लागणार होता. आईला वृद्धाश्रमात सोडले तर समाजाकडून त्याची थट्टा होण्याची त्याला भीती होती. त्यामुळे त्याने आईशी भैरवनाथ यात्रेला जाण्याबाबत बोलून तिला भैरवनाथाच्या मंदिरात सोडले. आईला असेच असहाय्य करून सोडल्यानंतर अंकित पूर्णपणे असहाय्य झाला आणि या गुन्ह्यासाठी त्याचे मन त्याला प्रत्येक क्षणाला सतावत राहिले. आता पैसे खर्च करण्यास जया पूर्णपणे मोकळी झाली होती. तिने अंकितात दबाव आणला. कपटाने आणि प्रेमाने अंकितच्या व्यवसायातील 5 लाख रुपयांचे भांडवल काढून घेतले आणि ते आपला भाऊ जितेंद्रला दिले. त्या काळात एवढं भांडवल हे कोणत्याही व्यवसायासाठी खूप मोठं भांडवल होतं. इतकं भांडवल काढल्यानंतर अंकितच्या व्यवसायाचा वेग मंदावला आणि हळूहळू तोट्यात गेल्याने अंकितला दुकान बंद करावे लागले. आता घरावर 2 मुलांचा भार आणि बेकार बायको होती. अंकितचे जगणे कठीण झाले होते. गरिबीच्या त्या दिवसात त्याच्या एका मित्राने त्याला एका कंपनीत नोकरी मिळवून दिली आणि त्याच कंपनीत आज त्याला त्याच्या आईकडून पुरस्कार मिळाला. तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. आईने केलेल्या गंभीर दुर्लक्षामुळे त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आईला त्रास देऊन त्याने आपल्या मनात जी जखम निर्माण केली होती ती आता या दुखापतीमुळे नासूर झाली. तो आपले दुःख आपल्या कोणत्याही मित्रांसोबत शेअर करू शकत नव्हता, कारण अशा दृष्ट मुलाने असे घाणेरडे कृत्य करणे हे कोणत्याही मित्राला आवडणार नाही. आज रविवार होता आणि त्याची ऑफिसची सुट्टी होती. अंकित आणि त्याची बायको स्कूटरवरून राधागोपालजींच्या टेकडीवर पोहोचले. तिथे असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले. हात जोडून मिटलेल्या डोळ्यांनी तो देवाच्या मूर्तीसमोर प्रार्थना करू लागला. तेव्हा त्याने केलेल्या भयंकर पापावर देवही वाईट नजरेने हसत आहे असे त्याला वाटले. घाबरून त्याने डोळे उघडले. मंदिरातून स्कूटरवरून घरी परतणारा अंकित
आपल्या आईला असह्य सोडून जाण्याच्या अपराधीपणामुळे आणि स्वतःच्या कुकर्मामुळे इतका व्यथित झाला होता की समोरून येणारा ट्रकही त्याला दिसला नाही आणि तो जोरात जाऊन ट्रकला धडकला. ट्रकमध्ये अडकलेल्या स्कूटरसह जया आणि अंकित काही अंतरावर फरफटत गेले. शेवटी ट्रकचे चाक अंकितच्या डोक्यावरून गेल्याने त्याची कवटी फुटली आणि त्याने जागीच आपला जीव सोडला. तर जयाचा एक पाय चाकाखाली चिरडून शरीरापासून कायमचा वेगळा झाला. शुद्धीवर आल्यावर जया जोरजोरात रडू लागली, कारण तिने तिचा एक पाय गमावला होता आणि काही अंतर आपला पती अशा अवस्थेत पडला होता, ज्याला पाहताच जया पुन्हा बेशुद्ध पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जयाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जयाचा भाऊ जितेंद्र त्यालाही माहिती कळताच तो तिला भेटायला आला. तेव्हा त्याला वाटले की अशा परिस्थितीत आपण नुकतेच घेतलेले पैसे परत करावे लागतील. असा विचार करून तो एक दिवस बहिणीकडे राहिला आणि निमित्त करून पुन्हा त्याच्या घरी गेला. अंकितसोबत कंपनीत काम करणारा अंकितचा मित्र भूषण एक कंपनीच्या मॅनेजरला संपूर्ण घटनेची माहिती दिली. मॅनेजरने कंपनीचे बॉस पंकज शेठ यांना फोनवरून संपूर्ण माहिती दिली. पंकज शेठ मॅनेजरशी फोनवर बोलत असताना सुलेखाजी त्याच टेबलावर बसून त्यांच्यासोबत नाश्ता करत होत्या. अंकित अग्रवालचे नाव ऐकून सुलेखाजींचे कान टवकारले आणि त्यांनी पंकजला विचारले, काय झालं बेटा? पंकज म्हणाला, आई, अंकित अग्रवाल नावाचा व्यक्ती जो आपल्या फॅक्टरीत काम करत होता, त्याचा आज अचानक अपघाती मृत्यू झाला आहे. कालच तू तुझ्या हाताने त्याला पुरस्कार दिला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून सुलेखाजींनी डोक्यावरच हात ठेवला आणि त्यांचे तोंड उघडे राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षण गप्प राहून त्यांनी पंकजला सांगितले की अंकित हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, जो त्यांना भैरवनाथांच्या मंदिरात सोडून गेला होता. पंकजच्या चेहऱ्यावर अंकितबद्दल द्वेषाची भावना उमटली. तो म्हणाला, माझ्या आईला जे जमलं नाही ते देवाने केले. ही शिक्षा मला योग्य वाटली. आई काही वेळ गप्प राहिली आणि मग अचानक तिच्या चेहऱ्यावर निश्चय दिसू लागला. सुलेखाजी म्हणाल्या, बेटा, मला काही दिवसांसाठी मथुरेला परत जावे लागेल. मला अंकितचे अंतिम संस्कार करायचे आहेत. तो कसाही असला तरी तो माझा मुलगा होता आणि मला त्याच्या अनाथ मुलांनाही बघायचे आहे. मला वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्याकडे परत येईन. माझ्या जाण्याची व्यवस्था कर. हे ऐकून पंकजच्या बायकोने पैशाने भरलेली एक छोटी पिशवी आणली आणि ती सुलेखाजींकडे दिली आणि म्हणाली, आई, हे पैसे तुमच्या जवळ ठेवा. तिथे तुम्हाला उपयोगी पडेल. डोळ्यात पाणी आणत सुलेखाजींनी आपल्या सुनेला प्रेमाने मिठी मारली आणि त्यांनी त्यांच्या सुनेच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, मुली, हे पैसे मी आता तुझ्याकडून घेऊ शकत नाही. तुमचं प्रेम आणि आपुलकी हीच माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. तुम्ही लोकांनी मला आसरा दिला, एवढंच माझ्यासाठी पुरे आहे. यापुढे मी तुमच्यावर ओझे होणार नाही. पंकजने जबरदस्तीने पैशाने भरलेली पिशवी आईच्या सामानात ठेवली आणि म्हणाला, आई, तू आपल्या मुलांवर ओझे कशी असू शकते? जर तू हे पैसे घेऊन गेली नाहीस तर मला वाटेल की कदाचित मी काही मोठा गुन्हा केला आहे, ज्यासाठी तू मला शिक्षा देत आहेस. पैसे शांतपणे ठेव. आई, हे माझ्या मोठ्या भावाच्या अंत्यविधीसाठी आणि त्याच्या मुलांसाठी दिले आहे. मी माझ्या मोठ्या भावासाठी तेवढेही करू शकत नाही का? डोळ्यात पाणी आणत पंकजने सुलेखाजींना सामानासह कारमध्ये बसवले आणि ड्रायव्हरने गाडी मथुरेतील तिच्या घराकडे नेली. सुलेखाजींच्या गाडीने ग्वाल्हेर ओलांडले होते. मथुरा अजून 4 तासांचा रस्ता होता. सुलेखाजींच्या मनात त्यांचा मुलगा अंकितच्या बालपणीचे ते खोडकर दिवस पुन्हा पुन्हा येत होते. त्याच्या भोळेपणाच्या प्रत्येक आठवण चित्रासारखी त्यांच्या डोळ्यात उमटत होती. प्रत्येक आठवणीने आईच्या डोळ्यात क्षणभर त्या हसू आणायच्या आणि पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यात गंगा आणि जमुनेच्या धारा वाहू लागायच्या. घरी पोहोचल्यावर त्यांच्या घराचा दरवाजा पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचे पती सेठ रोशनलाल दार उघडून तिथे उभे राहील किंवा मुलगा अंकित त्यांना आई आई म्हणत हाक मारत येईल असे त्यांना वाटत होते. पण घरातील शांततेने त्यांचे हृदय तोडले आणि मग त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. घराचा दरवाजा ठोठावताच शेजारच्या कमलाताई बाहेर आल्या. गुड्डी आणि रोहन या 2 लहान मुलांसह
त्यांची मैत्रीण मालतीताईही बाहेर आल्या. मालतीताईंनी मुलांना सांगितले की ही तुमची आजी आहे, जी तीर्थयात्रेला गेली होती, आज परत आली आहे. आईला भैरवनाथाच्या मंदिराबाहेर सोडल्यानंतर अंकितने सर्वांना सांगितले होते की त्याची आई हरिद्वार आणि बनारसला यात्रेला गेली आहे आणि तिचा आता जगावरचा आणि जगातील आकर्षणावरचा विश्वास उडाला आहे. उरलेले जीवन ती देवाच्या सेवेत घालवणार आहे. त्यामुळे ती घरी आली नाही. गुड्डी आणि रोहन त्यांच्या जवळ आले तेव्हा त्यांची आजी सुलेखाजींनी त्यांना मिठी मारली. मालतीने सांगितले की सुनेचा एक पाय पूर्णपणे ट्रक खाली चिरडला गेला आहे. डॉक्टरांनी सुनेचा एक हात जोडला, पण तिचा पाय ते जोडू शकले नाही. तिला बरे होण्यासाठी किमान 6 महिने किंवा वर्षही लागू शकते. मालतीने सांगितले की पोलिसांनी अंकीच्या डोक्याचे छोटे तुकडे कसे उचलले, एका बॅगेत ठेवले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेला आणि त्याचे अंतिम संस्कार एका दिवसानंतरच होऊ शकले. दीर्घ श्वास घेऊन सुलेखाजी आपल्या मुलाच्या दुर्दशेची कहाणी ऐकत राहिल्या आणि रडत राहिल्या. त्यांनी आता निर्णय घेतला आणि त्या आपल्या सुनेला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या. सासूला पाहून जाणीवपूर्वक जया लाजेने, दुःखाने आणि अपराधीपणाने रडू लागली. एका हाताने सासूचा हात धरून ती म्हणाली, आई, हे बघा, मला माझ्या सर्व पापांची शिक्षा भेटली आहे. आज माझा नवरा माझ्यासोबत नाही आणि माझी मुलं अनाथ झाली आहेत. ज्या भावासाठी मी इतकं केलं, तो भाऊ माझ्यापाशी एक दिवस थांबला आणि त्याच्या घरी परत निघून गेला. त्याला दिलेल्या ज्या पैशामुळे आपले दुकान उद्ध्वस्त झाले, ते पैसेही त्याने परत केले नाही आणि तो आम्हाला अशा अवस्थेत सोडून निघून गेला. सुलेखाजींनी जयाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, मुली, रडू नकोस. नशिबात जे लिहिले आहे ते घडतेच. त्यामुळे तुम्हाला आणि मला खूप त्रास झाला आहे. पण आता धीर धर बेटी. गुड्डी आणि रोहनची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि घर चालवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. त्यासाठी हिंमत ठेवावी लागेल. असे हार मानून जमणार नाही. बेटी, रडून आपण काहीही साध्य करू शकणार नाही. म्हणून धीर धर आणि लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा बाळग. सासूबाईंची साथ मिळाल्याने जयला खूप धीर मिळाला होता. तिला जितका सासूचा पाठिंबा मिळत गेला तितकी ती रडत गेली. असे रडल्याने तिच्यातील सर्व अशुद्धता धुवून निघून गेली आणि तिला स्वतःमध्ये हलकेपणा आणि दृढ निश्चय जाणवला. जोपर्यंत जया हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत सुलेखाजींनी त्यांचे पती सेठ रोशनलाल यांचे विश्वासू, जे त्यांच्या दुकानातील हिशोब सांभाळायचे, मुळशीजींना बोलावून घेतले आणि सुलेखाजींनी त्यांच्या बंद दुकानाची साफसफाई करून घेतली. मुळशीजी येतात पंकजने त्यांना दिलेले पैसे त्या मुळशीजीजवळ देत म्हणाल्या, मुळशीजी, दुकान चालवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून थोडासा माल घ्या. आपल्याला कोणाकडून जास्त उधार घ्यावं लागणार नाही. आपल्याकडे जे काही असेल त्यातूनच आपल्याला आपले दुकान चालवायचे आहे. आता मी स्वतः दुकानात बसेन आणि तुमच्या मदतीने आपण आपला व्यवसाय पुन्हा उभारू. मुळशीजींच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. खरं तर मुळशीजी त्यांच्या दुकानात 20 वर्षापासून हिशोब सांभाळायचे काम पाहत होते. त्यांनी ते पैसे घेतले आणि त्यातून मिळेल त्या वस्तू विकत घेतल्या आणि किराणा दुकान नव्याने सुरू झाले. रोशनलाल किराणा स्टोअर असे या दुकानाचे नाव होते. दुकानात बसलेल्या सुलेखाजी आता स्वतः लहान वस्तूंचे वजन करून गिऱ्हाईकांना देत होत्या. केवळ सेठ रोशनलालचे नाव आणि सुलेखाजी यांच्या मेहनतीमुळे आणि अंकीच्या मृत्यूबद्दलची सहानुभूती यामुळे हे दुकान 10-15 दिवसातच यशस्वी झाले आणि दुकान सुरू करण्यासाठी जेवढा माल ठेवला होता त्याच्या आता कितीतरी पट माल दुकानात होता. मुळशीजींनी मालाच्या किमती फारच कमी नफ्याच्या मार्जिनवर ठेवल्या होत्या. त्यामुळे बाजारात स्वस्तात कमी किमतीत माल मिळत होता. यापेक्षा ग्राहकांना आणखीन काय हवे आहे? दुकान आता पूर्वीप्रमाणे चालू लागले होते. सुलेखाजींच्या नम्र, साध्या आणि प्रेमळ स्वभावामुळे दुकानाच्या लोकप्रियतेत भर घातली. 6 महिन्यानंतर जया हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी परतली तेव्हा घरची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती आणि घर जवळपास सेठ रोशनलालच्या काळात होते तसे स्थिरावले होते. सुलेखाजींनी आता पुष्पाबाईला घरच्या कामासाठी ठेवले होते, जी त्यांच्या घरात पूर्वी काम करत होती आणि जया 3 चाकी गाडीवर दुकानात यायची आणि सुलेखाजींच्या देखरेखीखाली दुकानातील गुंतागुंत समजून घेत होती. सुलेखाजी रोहनलाही 2 तास दुकानात बोलावत असे.
त्या त्याला आपल्याजवळ बसवायच्या आणि दुकानाची छोटी मोठी कामे समजावून सांगायच्या. कधी रोहन हिशोब तर कधी छोट्या छोट्या वस्तू द्यायचा. हळूहळू आयुष्याने वळण घेतले आणि आता तो सर्व कामे तोलायचा, तर कधी सामानाचे पॅकेट उचलून काउंटरवर आणायचा. अशा प्रकारे रोहन आणि त्याची आई जया या दोघांनीही दुकानातील गुंतागुंत व्यवस्थित समजली. बाकी दुकान चालवण्यासाठी मुंशीजींची मदत होतीच. जयाचा भाऊ जितेंद्र यालाही जयाचे घर पुन्हा व्यवस्थित झाल्याची बातमी मिळाली आणि त्यालाही आपली चूक कळली. त्याच्या पत्नीने त्याला समजावून सांगितले की त्याच्या बहिणीकडून घेतलेले कर्ज एक दिवस ते व्याजासकट फेडावे लागेल, अन्यथा देवाकडे जाऊन हिशोब द्यावा लागेल आणि इथे केलेले इथेच भोगावे लागते. काही दिवसातच जयाचा भाऊ जितेंद्र 2 लाख रुपये घेऊन जयाकडे आला आणि म्हणाला, जया, तुला पैशाची खूप गरज होती, तेव्हा मी तुला पैसे परत करू शकलो नाही. आता मी तुला 2 लाख रुपये परत करत आहे. मी उरलेले पैसे तुला लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या घराला झालेल्या त्रासाबद्दल मला खूप खेद वाटतो. पती अंकित अग्रवाल आज नसले तरी घर आता पूर्वपदावर आल्याचे जयाला वाटत होते. सुलेखाजींनी आता घराची जबाबदारी जयावर सोपवली आणि जयाला समजावताना त्या म्हणाल्या, मुली, आता मला पंकजकडे परत जायचे आहे. तो माझी खूप आतुरतेने वाट पाहत असेल. आता हे घर तुला एकटीला सांभाळायचे आहे. जयाने सुलेखाजींना खूप थांबवले, पण एवढे बोलून त्या गुड्डी आणि रोहन प्रेमाने हात फिरून त्यांना आपल्या मिठीत घेतले आणि त्यानंतर त्या पुन्हा ट्रेनने भोपाळच्या दिशेने निघाल्या. रात्री 9 वाजता मथुरेहून ट्रेनमध्ये चढल्यानंतर सुलेखाजी थकल्या होत्या. काही वेळाने त्यांना झोप लागली. रात्रभर त्या पंकज आणि पंकजच्या कुटुंबाच्या स्वप्नात हरवून गेल्या. सकाळी 6 वाजता GT एक्सप्रेस भोपाळच्या प्लॅटफॉर्मवर पोचली. सुलेखाजी आपले सामान घेऊन स्टेशनवर उतरल्या. त्यांच्याकडे फारसे सामान नव्हते. बॅग खांद्यावर लटकून त्यांनी ॲटो स्टँडवर जाऊन ॲटोमध्ये बसून आरोरा कॉलनीतील मुलाचे घर गाठले. ॲटो चालकाला पैसे दिल्यानंतर त्यांनी दारावरची बेल वाजवली. एवढ्या पहाटे कोण असेल या विचारात राधिका बाहेर आली आणि तिने सुलेखाजींना पाहून त्यांना आनंदाने मिठी मारली. सुलेखाजींच्या पायाला स्पर्श केल्यानंतर राधिका त्यांची बॅग घेऊन गेली आणि पंकजला उठवलं. राधिकाने पंकजचे हात झटकले आणि म्हणाली, पंकज, उठ, बघ कोण आलंय. पंकजने डोळे चोळत विचारलं, कोण आलंय, ज्यासाठी तुम्हाला एवढे पहाटे उठवलं? असे म्हणत पंकजने पुन्हा डोळे झाकले. मग सुलेखाजी त्याच्या बेडरूममध्ये गेल्या आणि त्यांनी पंकजच्या केसात बोटं अडकवली आणि त्याच्या कपाळाला प्रेमाने स्पर्श केला. हा स्पर्श पंकज कसा विसरेल. त्यांनी लगेच सुलेखाजींचा हात आपल्या हातात धरला आणि त्या हातांना त्याच्या ओठाने स्पर्श केला. काही वेळातच राधिका ते तिघांसाठी चहा घेऊन आली. त्यानंतर चहा पीत त्यांनी बऱ्याच गप्पा केल्या. पटकन चहा संपून सुलेखाजी मुलांच्या खोलीकडे गेल्या आणि झोपलेलं बंटी आणि खुशीला हाताने मिठी मारायला लागल्या. बंटी आणि खुशी बराच वेळ झोपायचे, पण या स्पर्शाने त्यांच्यावर जादू केली आणि दोघेही डोळे चोळत उठून बसले. बंटी सुलेखाजींच्या मांडीवर बसला आणि खुशीने त्यांच्या गळ्यात हात घातला आणि त्यांच्या गालाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, आजी, तू आम्हाला सोडून कुठे निघून गेली होती? आम्ही तुला खूप मिस करत होतो. दोन्ही मुलांना मिठी मारताच सुलेखाजी आनंदी झाल्या आणि त्यांचे डोळे आनंदाने भरून आले. दोन्ही मुलांना छातीशी घट्ट धरून त्या म्हणाल्या, बेटा, आता मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मलाही तुमच्याशिवाय करमत नाही. आता मी आले आहे. मी तुमच्यासोबत खूप खेळेन. तुम्ही माझ्यासोबत खेळसाल का? दोन्ही मुलं म्हणाली, हो आजी, आता आपण तिघेही एकत्र खूप छान खेळू. आता पंकज आणि राधिका या दोघांनाही घराबरोबरच त्यांचा व्यवसायही पाहावा लागणार होता. त्यामुळे दोघांच्याही सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती. दोघेही सतत बाहेर असायचे. घरची सगळी जबाबदारी आणि काळजी आता पुन्हा सुलेखाजींच्या खांद्यावर आली होती. सुलेखाजी आता दिवसभर पूजेत आणि मुलांची काळजी घेण्यात व्यस्त होत्या. मुलं शाळेत जाताना सुलेखाजी आणि त्यांच्या आईवडिलांच्या पाया पडून शाळेत जायची. खरं तर हे सुलेखाजींचे संस्कार होते. जन्माष्टमीचा दिवस होता. सुलेखाजी सकाळी 6 वाजता उठल्या आणि राधाकृष्ण मंदिरात गेल्या. मंदिरात प्रचंड गर्दी होती. सुलेखाजींना यायला उशीर झाला. तोपर्यंत बंटी आणि खुशी सुरू झाले होते. त्यांना वाटले की
सुलेखाजी पुन्हा त्यांना सोडून मथुरेला गेल्या आहेत. दोन्ही मुलांनी रडून आभाळाकडे डोके काढले. राधिकाने तिच्या मोबाईलवरून सुलेखाजींना फोन करून घरी बोलावून घेतले. सुलेखाजींनी दर्शन न घेताच मंदिराच्या बाहेरून हात जोडले आणि ताबडतोब गाडीत बसून घरी आल्या. त्या येताच मुलांनी त्यांना घट्ट मिठी मारून म्हणाले, आता आम्हाला सोडून कधीच जाऊ नकोस. सुलेखाजींनी दोन्ही मुलांना मिठी मारली आणि म्हणाल्या, हो बेटा, आता मी कधीच तुम्हाला असे सोडून कुठेही जाणार नाही. मी नेहमी तुमच्यासोबतच राहीन. संध्याकाळी बंटी आणि खुशी वरच्या फ्लोअरवर खेळत होते. खेळता खेळता खुशी तोल जाऊन खाली पडली आणि ती बेशुद्ध झाली. बंटीचा आरडाओरडा ऐकून देवाची आरती करणाऱ्या सुलेखाजी बाहेर आल्या आणि खुशीला बेशुद्ध अवस्थेत पाहून त्यांनी तिला उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि साडीने डोक्यावरील जखमेतून वाहणारे रक्त पुसले. त्यानंतर त्यांनी पाणी शिंपडले. पाणी शिंपडूनही खुशी शुद्धीवर आली नाही. अत्यंत काळजीत असलेल्या सुलेखाजींनी पंकजला फोन करून ताबडतोब घरी येण्यास सांगितले. गुदमरलेल्या आवाजात सुलेखाजी पंकजला म्हणाल्या, बेटा, खुशीवरच्या फ्लोअरवरून तोल जाऊन खाली पडली आहे आणि तिला खूप दुखापत झाली आहे. खूप प्रयत्न करूनही ती शुद्धीवर येत नाहीये. बंटीसुद्धा खूप घाबरला आहे. तू लवकर घरी ये. घाबरलेल्या पंकजने मीटिंग अपूर्ण ठेवली आणि तो लगेच राधिकासह आपल्या घरी निघून आला. त्यांचे मन आक्रोश करत होते. मला माहीत नाही की ही खुशी किती वाईटरित्या जखमी झाली असेल आणि बेशुद्ध पडली असेल. हा विचार राधिकाला खूप वेदनादायी झाला होता. रडून रडून तिची अवस्था बिकट झाली होती. राधिका ड्रायव्हरला गाडी वेगाने चालवण्यास सांगत होती. घरी पोहोचल्यावर ती गाडीतून उतरली आणि धावतच ड्रॉइंग रूममध्ये गेली. तिथे सुलेखाजी बेशुद्ध खुशीला आपल्या मांडीवर धरून घड्याळाकडे पाहत बसल्या होत्या. त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. आज त्यांची सगळी हिंमत कुठेतरी हरवली होती. उदास पंकज आणि राधिकाला समोर पाहून त्या जोरजोरात रडू लागल्या. पंकज खुशीला उचलून गाडीजवळ घेऊन गेला आणि खुशीला आपल्या मांडीवर घेतले आणि राधिका आणि सुलेखाजींसोबत हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. डॉक्टरांनी बेशुद्ध खुशीवर मलमपट्टी केली आणि इंजेक्शन दिले. औषधांच्या परिणामामुळे खुशीला पुन्हा शुद्ध आले. मात्र दुखापतीमुळे तिला काहीच दिसत नव्हते. ती वडिलांचा आणि आजीचा हात धरून म्हणत होती, आई, खूप अंधार आहे. लाईट लावा. मला काहीच दिसत नाहीये. बाबा, लाईट लावा. मला खूप भीती वाटते. आजी, मला उजेडात घेऊन चल. डॉक्टरांनी तिचे डोळे तपासले आणि MRI सह इतर तपासण्याही केल्या. शेवटी ते या निष्कर्षावर आले की मेंदू आणि डोळ्यात झालेल्या दुखापतीमुळे खुशीची दृष्टी गेली आहे आणि कदाचित ती पुन्हा कधीही पाहू शकणार नाही. कुटुंबातील सर्व सदस्य, डॉक्टर आणि नर्स यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि दुःख स्पष्टपणे दिसत होते. हताश झालेलं पंकज आणि राधिका यांनी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. तपासणीनंतर डॉक्टर मणिकृष्णन यांनी त्यांना सांगितले की मृत व्यक्तीचे डोळे दान केल्यानंतर खुशीच्या मेंदूवर एक जटिल शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मेंदूच्या नवीन कार्निया आणि ऑप्टिकल फायबर्सच्या ऑपरेशननंतरच शक्यतो खुशी पुन्हा पाहण्यास सक्षम होईल. आता सुलेखाजींनी असहाय्य आणि व्यथित खुशीला क्षणभरही एकटे सोडले नाही. राधिका आणि पंकज सर्वतोपरी प्रयत्न करत होते, पण खुशीसाठी डोळ्यांची व्यवस्था होत नव्हती. पैसे असूनही पंकज डोळ्यांची व्यवस्था करू शकला नाही. परिस्थिती अशी होती की अत्यंत निराशेने खुशी आई वडील किंवा सुलेखाजींना चिटकून राहायची. आता तिचे आयुष्य अंधारमय झाले होते. खुशीसाठी सुलेखाजी सतत देवाची प्रार्थना करत असत. सुलेखाजींनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतरही देवाकडे प्रार्थना केली नाही आणि त्याचे घर पुन्हा वसवले. मात्र खुशीसाठी त्यांनी उपवासही सुरू केले. आता त्यांचा आहारही खूप कमी झाला होता. त्यांचे डोळे प्रत्यक्षाने अश्रूंनी भरलेले होते. लाखो प्रार्थना करूनही देवाने त्यांचे ऐकले नाही. मग एके दिवशी सुलेखाजी दृढ निश्चयाने राधाकृष्ण मंदिरात पोहोचल्या आणि देवासमोर हात जोडून मनात म्हणाल्या, परमेश्वरा, माझ्या खुशीने तुझे असे काय नुकसान केले आहे की ज्यामुळे तिच्या संपूर्ण आयुष्याचा तू अंधार केला आहे? जर माझ्या मनात तुझ्याबद्दल थोडीही भक्ती असेल तर त्या बदल्यात मी आज तुझ्याकडे माझ्या मुलीचे डोळे मागत आहे. त्या बदल्यात तू माझा जीव घेतलास तरी चालेल, पण कृपा करून आज माझा मान राख. अशी प्रार्थना करत असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अचानक मूर्तीच्या डोक्यावर ठेवलेले झेंडूचे फूल त्यांच्या प्रार्थना करणाऱ्या हातात पडले.
हा देवाचा आशीर्वाद मानून सुलेखाजी अत्यंत आनंदी झाल्या. आता खुशीचे डोळे नक्कीच बरे होतील असा त्यांना पूर्ण विश्वास होता. त्याच आनंदात देवाला वारंवार नमस्कार करून आणि फूल हातात धरून सुलेखाजींनी मंदिराच्या 108 पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. उपवासामुळे अत्यंत शीण आणि अशक्त झालेल्या सुलेखाजी पायऱ्यांवरून खाली घसरल्या आणि बेशुद्ध झाल्या. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलून सरकारी रुग्णालयात पाठवले. सुलेखाजी मोठ्या कष्टाने शुद्धीवर आल्या. शुद्धीवर येता त्यांनी कर्कश आवाजात डॉक्टरांना पंकजला बोलावण्यास सांगितले. पंकज हे शहरातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. डॉक्टरांनीही त्याला ओळखले आणि लगेच पंकजला बोलावून घेतले. सुलेखाजींची प्रकृती प्रत्यक्षाने ढासळत होती. पंकज आणि राधिका दोघेही सुलेखाजींचा हात हातात धरून रडू लागले. डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की सुलेखाजी जगू शकणार नाहीत आणि आता त्या काही क्षणांच्या पाहुण्या आहेत. ज्याप्रमाणे शेवटच्या क्षणी विझलेल्या दिव्याची ज्योत खूप प्रबळ होते, त्याचप्रमाणे शेवटच्या क्षणी सुलेखाजी पूर्ण शुद्धीवर आल्या. त्यांनी पंकज राधिकाला मिठी मारली आणि म्हणाल्या, राधाकृष्णाने माझी इच्छा पूर्ण केली आहे. मी प्राणाची आहुती देऊन खुशीसाठी डोळे मागितले होते. देवाने माझे ऐकले. माझ्या जाण्यानंतर माझे डोळे खुशीला नक्कीच मिळतील, जेणेकरून मी तुम्हा सर्वांना नेहमी पाहू शकेन. पंकज राधिका ढसाढसा रडत होते, पण सुलेखाजींच्या चेहऱ्यावर दिव्य प्रकाश होता. राधिकाने पंकजचा हात धरून राधेजी कृष्ण असे म्हणत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि सुलेखाजी यांचे वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले. सुलेखाजी यांच्या निधनामुळे राधिका आणि पंकज खूप रडले. डॉक्टरांनी लगेचच त्यांचे डोळे काढून घेतले. त्यानंतर पंकजनी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर मणिकृष्णन यांना फोन करून सुलेखाजी यांचे डोळे दान केल्याची माहिती दिली आणि त्यांना तातडीने विमानाने येण्याची विनंती केली. डॉक्टर मणिकृष्णन यांना या प्रकरणाची पूर्ण माहिती होती. त्यामुळे मुलीचे भविष्य लक्षात घेऊन त्यांनी त्याच दिवशी दुपारपर्यंत भोपाळला येऊन खुशीवर गुंतागुंतीचे ऑपरेशन सुरू केले. जवळपास 6 तास डॉक्टर ऑपरेशनमध्ये गुंतले होते. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर त्यांनी पंकज राधिका यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले, हे खूप गुंतागुंतीचे ऑपरेशन होते, पण कदाचित ते यशस्वी झाले. ही देवाची कृपा असावी. तुमची मुलगी आता पुन्हा पाहू शकेल. आज 1 आठवडा उलटून गेला आहे. खुशीच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाणार होती. डॉक्टरांनी खुशीला विचारले, तुला आधी कोणाला बघायचे आहे? खुशी म्हणाली, सर्वप्रथम मला माझी आजी, आई बाबा आणि बंटी भैयाला बघायचे आहे. पंकज राधिका रडले. त्यांनी घरून सुलेखाजींचा फोटो मागवून घेतला. खुशीच्या इच्छेनुसार डोळ्याची पट्टी काढून टाकल्यावर पहिली व्यक्ती दिसली तिची लाडकी आजी. खुशी म्हणाली, हा आजीचा फोटो आहे. आजी कुठे आहे? मला तिला भेटायचे आहे. पंकज राधिका, डॉक्टर आणि नर्स तिथे उभे असलेल्या सर्वांना त्यांच्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत. राधिका म्हणाली, बेटा, आजी आता आपल्या सर्वांना सोडून देवाघरी गेली आहे. निरागस खुशीने आईच्या भोवती हात ठेवून तिला घट्ट मिठी मारली आणि सर्वांच्या डोळ्यातील अश्रू अखंड वाहू लागले. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.